आशिषजींना विनंती करतो की श्रीकृष्ण सुदामा मित्र मंडळाचे अध्यक्ष हेमंत कुलपे यांचा स्वागत करायचं। तरी पैजलावतो सखी जेव्हा तुला पाहतो सखी एक फूल वाहतो सखी जेव्हा तुला पाहतो सखी। म्हणून हे रसिक राजा, आज तुमच्या सेवेसाठी मी आज या राणी उभा आहे, तरी तुमच्या मायेपोटी आणि तुमच्यासाठी हे गीत गात आहे। लक्ष असू द्या काय म्हणतो बघा। या रंगणात आलो चरणाशी लीन झालो, रसिक राजा तुमच्या प्रेमामध्ये मिळालो। या रंगणात आलो चरणाशी लीन झालो, रसिक राजा तुमच्या प्रेमामध्ये मिळालो, रसिक राजा तुमच्या प्रेमामध्ये मिळालो। नम्र होऊनी या क्षणा रसिकाच्या साथ यारणा, आशीर्वाद द्याकला गुणा रसिकाच्या साथ यारणा, आशीर्वाद द्याकला गुणा रसिकाच्या साथ यारणा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। विघ्नहर्ता गणराया, रंगदेवता नटेश्वर आणि या कलगीतुराच्या दोन्ही आशिष्टांना माझे त्रिवार अभिवादन। माझ्या गावचे ग्रामदैवत आई चंडिका देवी, देव रामेश्वर, देव गांगेश्वर आणि आपण सर्व जमलेला रसिक देण्यास माझा प्रणाम। या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ मासाहेब यांना त्रिवार मुजरा
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे या भारतभूमीत जन्म येऊन आपल्या विचारांनी ही धरणी पावन करणाऱ्या सर्व महामानवास आणि त्यांच्या विचारांत त्रिवार अभिवादन. या अखंड महाराष्ट्राच्या चळवळीत आपले योगदान देणाऱ्या सर्व कलाकार, सर्व शाहीर तसेच या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध लोककला टिकवून ठेवणाऱ्या सर्व कलावंतांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आजचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा, आमचे मित्र शाहीर मिनिस वाजे बुवा आणि त्यांच्या संपूर्ण संचात शाहीर या गर्दीत उपस्थित असलेले शाहीर, अपरिचित कलाकार या सर्वांना देखील मानाचा मुजरा. आज मला साथ देणारे माझे नाच मंडळ, जन्मय नाच मंडळ चिंबूर आणि संगीतकार आहेत, ढोलकीला आहेत अतुल इंद्रेदादा, बँजोला अमोल ज्ञानेश्वरदादा आणि बँडला आहेत रोहित शिके. या सर्वांना घेऊन मी आज कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अरे गणास वंदितो मी या रणास वंदितो, माता पित्या समाजा गुरुजनास वंदितो. मज पामरास या ईश्वरास परी लाडक्या या साऱ्या रसिक जनास वंदितो. सोड गाते लक्ष असू द्या, काय म्हणायचं बघा. गोंधळ रीती माझी तुमच्या प्रेमाने भरणार, माझी तुमच्या प्रेमाने भरणार. आजच्या या सुसंधीचे खरे सोने मी करणार. आजच्या या सुसंधीचे खरे सोने मी करणार. माझी तुमच्या सेवेने भरणार.
आज काया सुसंधीचे करे सोने मी करणार 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 मजचा कराला तुम्ही करी प्रेरणा तुम्ही करी प्रेरणा तुम्ही करी प्रेरणा तुमचीच ऊर्जा देते उभारी अवघ्याय ममतन मना तुमच्या कृपेनीच आजला मी तरणार आज काया सुसंधीचे करे सोने मी करणार आज काया सुसंधीचे करे सोने मी करणार आज काया सुसंधीचे करे सोने मी करणार सुसंधीचे हरे कोणे करणार ये शाबास रामचंद्र पंडित घराणे श्रीमंत गुरु गंगाराम गुरव सुधाकर वस्ताद पाठी कशाला मी माझे फिरू कशाला मी माझे फिरू कशाला मी माझे फिरू दुरागावरती श्रीनाथ पुढे धरणार आज काया सुसंधीचे करे सोने मी करणार 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 माझी तुमच्या प्रेमाने भरणार ओंजळची माझी तुमच्या प्रेमाने भरणार आज काया सुसंधीचे हरे सोने मी करणार आज काया सुसंधीचे हरे सोने मी करणार काया सुसंधीचे हरे सोने मी करणार आज काया सुसंधीचे करे सोने मी करणार बोल श्री गणपती गजानना एक बोरतुरे अखंड हरिदास वणीचा
आई चंडिका देवी माते तुझा आसो 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 गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर. जरा टाळ्या वाजवून प्रेक्षकांनी त्याला दाद द्यावी. जोरदार टाळ्या वाजवा. हे आहे. हट, हट. हॅलो हॅलो. संवाद झाले आहे. गाण्याला सुरुवात करण्या अगोदर रसिकांच्या मनापासून तिथून आलेलं पारितोषिक. तत्पूर्वी जो वाजेबाने गण गायला आहे त्याची थोडीशी चाल देत आहे. वाजेबा लक्ष असू द्या. काय म्हणायचं बघा. तुमचा गण काय म्हणून दाखवत नाही. मी तुम्हाला उत्तर देतोय. बघा कसं आहे. देवांचा देव रे तू जाणे म्हणीचा हेतू नेतो परमार्थाला तव भक्तीचा सेतू या जीवनी तराया भव पार कराया हे धावून तुझी विघ्न हराया या जीवनी तराया भव पार कराया हे धावून तुझी विघ्न हराया. सामना पहिलाच आहे म्हणून सर्व चाली सोप्या देणार. टेन्शन घेऊ नका तुम्ही. गाण्याला सुरुवात करे. काय म्हणतो बघा. शुभारंभी नाव गणेशाचे केत आहे तम अज्ञान अंधकाराची घोर निशा दूर होते. तुझे गुण गाण्यासाठी ही वाणी तत्पर होते. हीच किमया गणरायाची भगवंता स्फूर्तीच देते. गण गाता लक्ष सुद्धा. गणाधीशा तू गणनाथा भक्त कैवारी भगवंता. गणाधीशा तू गणनाथा भक्त कैवारी भगवंता. 14 विद्येचा 64 कलेचा देवा तुझी दाता. 14 विद्येचा 64 कलेचा देवा तुझी दाता. गणधीशा तू गणनाथा भक्त कैवारी भगवंता. गणधीशा तू गणनाथा भक्त कैवारी भगवंता. 14 विद्येचा 64 कलेचा देवा तुझी दाता. 14 विद्येचा 64 कलेचा देवा तुझी दाता. गणधीशा तू गणनाथा भक्त कैवारी भगवंता. गणधीशा तू गणनाथा भक्त कैवारी भगवंता. 14 विद्येचा 64 कलेचा देवा तुझी दाता. 14 विद्येचा 64 कलेचा देवा तुझी दाता. सेवा गौरीचा बाळ महान कार्तिकाला गर्व अभिमान. कार्तिकाला गर्व अभिमान. पृथ्वीचा दक्षिणा घालून केले त्यांचे तू
करवारणा त्यांचे तू करवारणा केले त्यांचे तू करवारणा तात्पर्य कथा गुरु मानिता श्रेष्ठ जगी माय पिता तात्पर्य कथा गुरु मानिता श्रेष्ठ जगी माय पिता गणाधीशा तू गणनाथा भगवानी भगवंता गणाधीशा तू गणनाथा भगवानी भगवंता तेहतीस कोटी देवांचा तू देवा तुझ्या कीर्तीचा घात ठेवा तुझा कीर्तीचा आघात ठेवा तुझा कीर्तीचा आघात ठेवा भक्त गणास वाटून येवा भाव भक्तीने करी तो सेवा भाव भक्तीने करी तो सेवा भाव भक्तीने करी तो सेवा प्रधान प्रताप प्रधान कथा गाऊन गौरव गाथा प्रधान कथा प्रधान प्रताप गाऊन गौरव गाथा गणाधीशा तू गणनाथा भगवानी भगवंता गणाधीशा तू गणनाथा भगवानी भगवंता गुरु गंगार माझे ज्ञानी सदा गोसावी वस्तात जाणी रका गोसावी वाजतात जाणी रका गोसावी वाजतात जाणी अरुण कुमार लिहून गाणी श्रीनाथाची अमोघवाणी श्रीनाथाची अमोघवाणी श्रीनाथाची अमोघवाणी सुधाकराला सप्तसुराला सात संगीताची देता सुधाकराला सप्तसुराला सात संगीताची देता गणाधीशा तू गणनाथा भक्त कैवारी भगवंता गणाधीशा तू गणनाथा भक्त कैवारी भगवंता चौदा विजेता चौसष्ट कलेचा देवा तुझी या दाता चौदा विजेता चौसष्ट कलेचा देवा तुझी या दाता गणाधीशा तू गणनाथा भक्त कैवारी भगवंता 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 गण झालेला आहे आणि गणामागून येते ती गवळण बुवाने आम्हाला तर प्रेमानेच दिलं आहे कारण त्यांचं आणि माझं प्रेम खूपच आहे मैत्रीचं नातं आहे आणि बुवाने प्रेमाने दिला म्हणून मी देखील त्यांना प्रेमानेच गवळण देत आहे त्यांच्या गवळणीचं उत्तर काय म्हणायचं बघा हो माझे बुवा इकडे लक्ष असू द्या काय म्हणायचं बघा ऐक राधे बोलणे साधे वेडावसी का वेणू नादे माझी मुरली अधरी धरली प्राणाने ती अवगी भरली तेव्हा घडली किमया या सप्तसुरावर तुझ्या संगीनाच वीण दुनिया या सप्तसुरावर तुझ्या संगनाच वीण दुनिया बुवाने प्रेमाने दिलं म्हणून त्यांना प्रेमानेच दिलंय परंतु बुवांना देखील माहिती आहे आमच्या गवळणी कशा असतात आणि त्यातलीच एक आज बुवांना देत आहे काय म्हणायचं बघा
मागून तुम्हाला घर घर फिरवणार आहे. मुरलीच्या स्वराने मान तुमचे हरवणार आहे. गोड बोलून तुमची मस्ती आज मी जिरवणार आहे. गवळण जाते लक्ष असू द्या. ही म्हातारी ही तरणी ही म्हातारी ही तरणी बघते धरा या तो गिरधरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभर. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभर. ही म्हातारी ही तरणी ही म्हातारी ही तरणी बघते दादा या तो गिरधरा. बघते दादा या तो गिरधरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. खोट या हरीच्या नावाने बोलतात या बोट. या हरीच्या नावाने बोलतात या बोट. या हरीच्या नावाने बोलतात या बोट. हात जोडतील पळ काढतील हात जोडतील पळ काढतील उघडा पितळ पडल्यावर. उघडा पितळ पडल्यावर देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. पडली किती ताई रडली त्या अमोल कानामुळ त्याला अक्कल ओघडली. अमोल कानामुळ त्याला अक्कल ओघडली. त्या अमोल कानामुळ त्याला अक्कल ओघडली. काय म्हणायचं आहे? कृष्ण हा सर्वांसाठी अनमोल होता. कृष्ण हा सर्वांसाठीच अनमोल होता. म्हणजे तो अमोल होता. म्हणून मला काय म्हणायचंय बघा. आपशी किती पडली किती ताई रडली या अमोल कानामुळ त्याला अक्कल ओघडली. या अमोल कानामुळ त्याला अक्कल ओघडली. या अमोल कानामुळ त्याला अक्कल ओघडली. पण नाही लाज नाही मुलीला. पण नाही लाज नाही मुलीला. करती आपलंच तेवढं खरं. करती आपलंच तेवढं खरं. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. देतो दणका तो भेटल्यावर मी बोलत फिरतात या गावभरा. घोडी मुळे यांच्या देईला माना.
गिरधर देतो दान का तो भेटल्यावर आणि फिरतात बोंबलत या गावभरा देतो दान का तो भेटल्यावर आणि बोंबलत फिरतात या गावभरा देतो दान का तो भेटल्यावर आणि बोंबलत फिरतात या गावभरा देतो दान का तो भेटल्यावर आणि बोंबलत फिरतात या गावभरा ही म्हातारी ही तरणी ही म्हातारी ही तरणी बघते दारा या तो गिरधर बघतेदारा या तो गिरधर देतो दान का तो भेटल्यावर आणि बोंबलत फिरतात या गावभरा देतो दान का तो भेटल्यावर आणि बोंबलत फिरतात या गावभरा देतो दान का तो भेटल्यावर आणि बोंबलत फिरतात या गावभरा देतो दान का तो भेटल्यावर आणि बोंबलत फिरतात या गावभरा विचारलाय श्रीकृष्णाच्या महालात फटका मारत असताना श्रीकृष्ण एका मंत्राचा जप करत होते हे नारदाने पाहिले तर त्या मंत्राचे नाव काय व त्यामागचा श्रीकृष्णाने दिलेला संदेश कोणता बुवा आम्ही उत्तर देखील दिलं असतं पण तुमच्याकडे मान्य करण्याची कुवत नाही बुवा मागच्या वेळी जी बारी झाली वाजेबुवा आणि आमचे सहकारी नितीन आंबरे बुवा तर आम्ही बुवांच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं होतं आणि ते योग्य देखील होतं परंतु बुवांनी ते मान्य केले नाही तर बुवा तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही नावाजलेले शायर आहेत आणि जर प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं तर तुम्ही बारीमध्ये मान्य केलं पाहिजे होतं बारी झाल्यावरती तुम्ही बोलताय की बुवा उत्तर बरोबर होतं पण याच्या त्याच्या सांगण्यावरून मी उत्तर दिलं नाही तरी देखील तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही नक्की देऊ आमचा प्रश्न तुम्हाला सांगतो बघा इंद्रजित लक्ष्मणाने मारला पुढे अग्निसंस्काराच्या वेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला तयार होती त्यावेळी ती गरोदर होती ती किती महिन्याची गरोदर होती आणि सती जाण्या अगोदर तिने गर्भ कुठे ठेवला त्या गर्भातून 2 मुले जन्माला आली त्यांची नावे काय होती या प्रश्नाचं उत्तर बुवांनी द्यायचं आहे धन्यवाद थोडक्यात एक प्रश्न पण आता लक्ष देऊ द्या सुलोचना होती गरवाल सती जाता ठेवी काढून वाल सुलोचना होती गरवाल सती जाता ठेवी काढून वाल गर्भ किती महिन्याचा गेली कुठे ठेवून पिंडातून त्या कोणाले जन्म घेऊन सांगावो येऊन त्या उत्तर येऊन 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 सुलोचना होती गरवाल सती जाता देवी काढून वाल सुलोचना होती गरवाल सती जाता देवी काढून वाल राजापूर तालुका ऐक रे वाजा
रे वाजा ऐक रे वाजा या उभ्या समाजा बोलणं तुझं हे नाही जमणार तुझ्या पानसट गाण्याने तुझ्या पानसट गाण्याने ही जनता नाही रमणार तुझ्या पानसट गाण्याने ही जनता नाही रमणार तुझ्या पांचट गाण्याने ही जनता नाही रमणार तुझ्या पांचट गाण्याने ही जनता नाही रमणार ऐक रे वाजा रे वाजा रे वाजा रे वाजा ऐक रे वाजा या उभा समाजा बोलणं तुझं हे नाही रमणार तुझ्या पांचट गाण्याने ही जनता नाही रमणार तुझ्या पांचट गाण्याने ही जनता नाही रमणार बस बस इकडून तिकडून करतो सगोळा ठाऊक ना साऱ्यांना कोणी ना भोळा इतक्या वर्षांनी देखील रिकामा झोळा अगरूच्या तुझ्या आई झाला पचोळा प्रत्येक वर्षी तू दस्तक करशील हे सांग कधी थांबणार तुझ्या पानसट गाण्याने ही जनता नाही रमणार तुझ्या पांचट गाण्याने ही जनता नाही रमणार घोटाचं बी तू पेरत आहे श्रीनाथ सार येत आहे सडा पापाचा भरत आहे चारी बाजूंनी तुला घेरत आहे सांबळ बोला हा भक्त बोला सांबळ बोला हा भक्त बोला ना कधी तुला रमणार तुझ्या पानसट गाण्याने ही जनता नाही रमणार तुझ्या पानसट गाण्याने